इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोतेहो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये गझल या काव्यप्रकाराविषयी प्राध्यापक कैलास गांधी यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत आता ऐकूया. नमस्कार श्रोतेहो. आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची रेडिओ मैत्रीण जान्हवी भागवत तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, भावनेला मूर्तरूप देतात ते शब्द. हेच शब्द सुंदर परिकथेसारखे वाटतात जेव्हा ते काव्य होऊन येतात. हे काव्य अनेक प्रकारांनी आपण अनुभवतो. कधी ते छंदबद्ध असतं, तर कधी मुक्त छंदातून शब्दांना मोकळीक देणारं असतं. अभंग, दशपदी, भारूड, विद्रोही कविता, विनोदी कविता, विलोमकाव्य, विराणी, लावणी, तर कधी गझल होऊन ही कविता आपल्या भेटीला येते. श्रोतेहो, आपल्याला हे सगळे काव्यप्रकार परिचित आहेतच, पण या सगळ्यात वेगळी आहे ती गझल. तिचा बाज वेगळा, अंदाज वेगळा. हाच काव्यप्रकार उलगडून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. गझल या काव्यप्रकाराविषयी आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक कैलास गांधी यांच्याकडून. दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज दापोली इथं ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कवी, लेखक, गझलकार, वात्रटिकाकार अशी त्यांची ओळख आहे. अवलिया या टोपण नावाने ते लेखन करतात. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, कविता आणि गझल यात नेमका फरक काय आहे? कविता हा एक सुटसुटीत आणि असा मोकळा एक काव्य प्रकार आहे. गझल हा सुद्धा एक काव्य प्रकारच आहे, पण गझलमध्ये एक आपण म्हणतो की आकृतीबंध असतो, एक साचेबद्ध रचना असते आणि ते 2 ओळीचा जो शेर असतो, म्हणजे त्याचा अविभाज्य घटक असलेल्या गझलचा जो शेर असतो, ती एक स्वतंत्र आणि एक आपण परिपूर्ण अशी कविता असते. आणि ती कविता आपल्याला 2 ओळींमध्ये आणि एका स्पेसिफिक वृत्तामध्ये बांधलेली असणं ही त्याची मूलभूत गरज आहे. कविता लिहिणं सोपं वाटतं तुम्हाला की गझल? गझलचं स्वरूप नेमकं कसं असतं, म्हणजे ती कशी बांधली जाते याविषयी थोडंसं सांगा. कविता आणि गझल यातलं काय सोपं असं स्पेसिफिकली आपल्याला म्हणता येणार नाही, कारण दोन्हीही फॉर्म आहेत. ते दोन्हीही फॉर्म त्या लेवलला ते सशक्त फॉर्म आहेत. आणि त्यात सोपं आणि कठीण म्हणण्यापेक्षा कसं आहे की आपण एखाद्याला असं म्हणतो की आपण एक मोकळी स्पेस दिली तुला, आणि त्या स्पेसमध्ये आपल्याला एखाद्या इंजिनियरला, सिव्हिल इंजिनियरला सांगितलं की आपण तू एक इमारत बांध, तर त्याला भरपूर आवाक आहे, त्याला तो वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये करू शकतो. पण त्याच्यामध्ये असं अनेक वेळा होऊन जातं की काही ठिकाणी तो अनावश्यक बांधकाम करून जाईल. पण इथे जर स्पेसिफिक आपण त्याला एक जागा दिली आणि त्या जागेमध्ये त्याला जर का त्याचा सर्व जे स्थापत्यशास्त्राचं त्याचं जे नॉलेज आहे जर वापरायला सांगितलं, तर तो त्यामध्ये जे उभं करेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा कस लागलेला असेल. म्हणजे तुम्हाला वृत्ताविषयी म्हणायचं आहे. गझलमध्ये वृत्त हे महत्वाचं असतं असं म्हटलं जातं. त्याविषयीच तुम्हाला म्हणायचं की त्या वृत्तामध्येच ती गझल बांधली जाते. बरोबर, त्या वृत्तामध्ये गझल बांधली जाते हा एक भाग आहे. आणि वृत्ताबरोबरीने आणखी त्यात एक गोष्ट स्वाभाविक आपल्याला अंतर्भूत करावी लागेल की त्याच्यामध्ये आपल्याला काय मांडायचं आहे, त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला दाखवता आला पाहिजे किंवा तो व्यक्त झाला पाहिजे. गझलेची वृत्त किती आहेत आणि सर्वात लोकप्रिय वृत्त कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? मी स्वतः वैयक्तिकरित्या मात्रा वृत्तामध्ये लिहितो, म्हणजे त्याला स्पेसिफिकली वृत्ताचं बंधन असलेली गोष्ट नाहीये. मला असं वाटतं की वृत्त ही गोष्ट हा एक साचा आहे किंवा एक बॉक्स आहे असं पण म्हणू शकतो. आपण त्याच्यामध्ये काय भरतोय ती फार महत्वाची गोष्ट आहे. साधं सोपं आपण वृत्ताचं म्हणू शकतो की आपण जी एखादी गोष्ट एका लयीमध्ये गुणगुणतो किंवा आपण बोलतो, ती लय सांभाळणं म्हणजेच वृत्त सांभाळणं एवढी साधी सोपी गोष्ट आहे. त्याला फार कठीण करून सांगायची गरज नाही. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही मात्रा वृत्तामध्ये सर्वसाधारणपणे गझल लिहिता, तर एखादं उदाहरण पेश कराल का? पेश करतो. फक्त मला त्यात मात्रा वृत्ताच्या अनुषंगाने सांगायचं की मात्रा मोजतो म्हणजे काय करतो आपण की एका ओळीला समजा आपण म्हटलं की 12 मात्रा आहेत किंवा 13 मात्रा आहेत, 14 मात्रा आहेत, तर ते वाक्य उच्चारण्यासाठी लागणारा एक स्पेसिफिक वेळ आहे. तर स्वाभाविकपणे ही आपण म्हणतो की गझल लिहिली जात नाही, गझल ही बोलली जाते, सांगितली जाते. तर स्वाभाविक एक पहिली ओळ बोलायला जेवढा वेळ लागतो किंवा पहिली ओळ गुणगुणायला जेवढा वेळ लागतो, स्वाभाविकता दुसरी ओळ गुणगुणायला सुद्धा तेवढाच वेळ लागला पाहिजे. म्हणजेच ती जर का ओळ तशी झाली तर एखादा आपण गायक आहे ती गाऊही शकतो, एखादा संगीतकार त्याला म्युझिक देऊ शकतो. असं त्याचं एक स्वरूप आपल्यासमोर उभं राहू शकतं. तुम्ही एक शेर किंवा गझल पेश करणार होतात. हा,
सैरभैर झालेला वारा सांगत सुटला आहे. पहिली ओळ अशी आपण म्हणतो की सैरभैर झालेला वारा सांगत सुटला आहे, हं. कोणीतरी या आभाळाला खडा मारला आहे. अरे वा, किती सुंदर. तर यामध्ये पहिली ओळ बोलायला जेवढा मला वेळ लागतो किंवा गुणगुणायला जेवढा वेळ लागतो तेवढीच दुसरी ओळ गुणगुणायला लागतो. आणि मी स्वभावाचं मगाशी बोललो तुमच्याशी, तर स्वभावाचं काय आहे, कविता कसं आहे की कवितामध्ये मी वर्णनात्मक जाऊ शकतो, हां. मी एखाद्या गोष्टीचं कथन करू शकतो. पण गझलमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन किती झालंय बरोबर. आणि ते आकलन तुम्हाला जे झालंय ते व्यक्त होणं, हं. हे ह्या शेराचं आपण म्हणू शेराचा स्वभाव आहे. तो शेरामधलं किंवा आपण गझलमध्ये जसं म्हणतो आपण वृत्त आहे, हं. तशी त्याची वृत्ती काय आहे, ती बरोबर. वृत्ती आहे ती ते कथन आहे. हं. ते कथन म्हणजे तुम्हाला झालेलं आकलन, त्या आकलनाचं कथन आहे. मी आता म्हटलं की कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे, हं. म्हणजे आपण हे वर्णन करू शकलो असतो की छान वारा सुटलाय बरोबर. आणि वातावरण सुंदर झालेलं आहे, पण त्यातल्या गझलकाराला त्यामध्ये वेगळं दिसतंय. बरोबर. गझलकार असं म्हणतोय की हे जे चाललंय ना हं. त्यामागे काहीतरी त्याला सांगायचंय बरोबर. आणि ते जे सांगणं आहे ते सांगणं त्याचं दुसऱ्या ओळीमध्ये व्यक्त होतं. एक आणखी उदाहरण सांगावंसं वाटेल मला की आपण असं बघतो अनेक ठिकाणी, आता पावसाळी मोसम आहे आणि अनेक ठिकाणी आपण जातो, धबधबे चालू असतात आणि तिथे बघतो की आपण थोडासा आवाज येतो करून असा, हं. तर आपण त्याचं वर्णन कवितेमध्ये छानपैकी करू शकतो, म्हणजे त्याचं हं. वर्णनात्मक होईल. पण माझा एक शेर आहे तो मला इथे व्यक्त करावासा वाटतो. हं. कपारीतुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा, कपारीतुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा, काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे. अरे वा, किती सुंदर आहे. तर हा शेराचा स्वभाव आहे आणि तो जोपर्यंत त्या शेरामध्ये येत नाही तोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकतो की ती कदाचित मीटरमध्ये लिहिलेल्या 2 ओळी असतील, त्या वृत्त पाळलेल्या 2 ओळी असतील, हं. पण त्यामध्ये शेराला जे अभिप्रेत आहे हं. ते त्यामधून व्यक्त जर का झालं नसेल हं. तर ती फक्त भावकविता होईल किंवा आपण म्हणू गझल सदृश्य एखादी रचना कविता होऊ होईल. शकेल. हं. खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. आता तुम्ही मगाशी म्हणालात की उर्दूचा गझलेवर खूप प्रभाव आहे, हं. तर मला असं विचारायचं की गझल लेखनासाठी तुम्हाला उर्दूचा उपयोग झाला का किंवा तुम्ही शिकलात का उर्दू तसं? हा, मी उर्दू असं शिकलो नाही, पण उर्दूच्या ज्या गझल उपलब्ध आहेत गझल्स, त्या गझलचा अर्थ मात्र मी बघून त्याचा अर्थ समजण्यासाठी मी जे काय करायला लागले तर तो मी अभ्यास केला. आपल्याला बघता येऊ शकतं, म्हणजे अनेक आपण बघतो की साईट्स आहेत हं. की ज्याच्यावरती उर्दू गझल येते आणि त्या उर्दू शब्दाला जर आपण क्लिक केलं ना तर आपल्याला त्याचा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचा अर्थ पण येतो. त्यामुळे आपल्याला आता ते कठीण राहिलेलं नाही. यालाच अनुसरून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतोय. मराठी गझल ही उर्दू गझलचं प्रतिबिंब आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि गझल लेखनासाठी मराठी भाषेत काही भाषेच्या मर्यादा जाणवतात का? उर्दूचं प्रतिबिंब म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्याचा जो उगम आहे तो उर्दूमधून झालेला आहे. हं. पण मला असं वाटत नाही की त्याच्यावरती उर्दूचा प्रभाव आहे. काही जणांनी प्रयत्न केले, म्हणजे तसे उर्दूच्या प्रभावाखाली लिहिण्याचे काही जणांनी प्रयत्न केले. हं. ते मला वाटतं एक स्वयंपूर्ण अशी गझल किंवा पूर्णपणे आपण म्हणू मराठी गझल ही आता व्यक्त होताना आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा तुम्ही जो मांडलात तर त्याला मला असं वाटतं की जो प्रभाव आहे तो उर्दू गझलपेक्षा भटांचा प्रभाव आहे. सुरेश बरोबर. भटांनी जी मराठीमध्ये गझल आणली रुजवली. आणि रुजवली, आणि त्याच्या अगोदर प्रयत्न पण माधव जुलियन पासून आपण बघितलं असेल हो. की, पण म्हणजे धाडसाने म्हटलं पाहिजे आणि आहे ते सत्य आहे की त्यांनी गझल म्हणण्यापेक्षा ती भावकविता गझलच्या फॉर्ममध्ये मांडली. सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने गझल ही आपल्याबरोबर मांडली. आणि मला एक आणखी आवर्जून नाव घ्यावंसं वाटेल त्यांच्या समकालीनांमध्ये, त्यांचं नाव वदिउज्जमान खावर, बरोबर. जे आमच्या आपल्या- दापोलीचे आहेत. म्हणून मी दापोलीतून आलोय त्यामुळे मला स्वाभाविक सांगणं आहे. आणि सगळ्या कोकणालाच त्यांचा अभिमान आहे. आणि ह्या दोघांचा जो फॉर्म होता तो प्रॉपर गझलचा फॉर्म होता. भटांच्या बाबतीत भटांचा प्रचंड अभ्यास होता उर्दूचा, बरोबर. आणि त्या उर्दूचा अभ्यास करून मग ते गझलीकडे वळले होते. बरोबर. म्हणजे एक प्रयोग म्हणून त्यांनी केला नाही, हं. तर तो प्रयोग नव्हता, तर एक म्हणून एक गोष्ट आत्मसात करून ती आपल्या भाषेमध्ये कशी मर्ज करता येईल यासाठी केलेला त्यांचा तो प्रयत्न होता. खावरांचं कसं झालं की खावर हे उर्दूमध्ये गझलच लिहित होते बरोबर. आणि फार नामवंत गझलकार होते. आणि त्याच्यानंतर एखाद्या वयाच्या विशिष्ट वेळी त्यांना असं वाटलं की आता आपली मातृभाषा जर का मराठी आहे तर या मराठी भाषेमध्ये या पुढे आपण लिहू. आणि मग त्याच्यानंतर ज्या गझल्स लिहिल्या त्या त्यांनी मराठीतून लिहिल्या. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोघांची परंपरा हेच आपल्यासमोर, मी म्हणेन की आपल्यासमोर एक आरसा आहे, खरंय. आणि त्याला बघूनच मला वाटतं की आजचा मराठी गझलकार हा पुढे जात आहे. पण मराठी गझलकडे वळण्याचं एकंदरीतच तसं प्रमाण खूप कमी आहे. तर ते का असावं? म्हणजे ती कठीण वाटते किंवा ते वृत्तबद्ध लिहिणं असतं म्हणून त्याकडे कवी वळत नाहीत असं वाटतं का तुम्हाला?
ह्याचं खरं उत्तर ना, मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात की किती वृत्त आहेत आणि त्यातलं कुठलं पॉप्युलर आहे. तर मला वाटतं ना, ह्या आकृतीबंधाचा, ह्या साच्याचा फार मोठा बाऊ केला गेलाय. बरोबर. आणि मग काय होतं की मला जर वृत्त माहीत नाहीये, मला त्याचा आकृतीबंध माहीत नाहीये, तर मग हे काहीतरी फार कठीण आहे, हे काहीतरी गहन आहे किंवा आपल्याला ते मांडता येणार नाही, असा एक समज आहे तो कवींमध्ये झाल्यामुळे कदाचित कवी त्याच्याकडे वळत नाहीत. हे एक कारण असावं. आणि दुसरी गोष्ट स्वाभाविक आहे की त्याचा जो एक साचेबंदपणा आहे की एका मर्यादित आपल्याला शब्दच्या कळेमध्ये, शब्द रचनेमध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं आहे. हा थोडासा क्रिटिकल म्हटलं तर क्रिटिकल आहे, पण तसं म्हटलं तर सवय झाली ना, तर मॅडम मला वाटतं की तो फार सोपा भाग आहे. खरंय. हा, पण ते समजून घ्यायला पाहिजे, त्याशिवाय ते लिहिता येणार नाही. बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्याला व्यक्त व्हायचंय, तर मग ते आकृतीबंधाची गरज आहे असं कवींना वाटत नाही. शब्दातून मोकळेपणाने व्यक्त व्हावं असं वाटतं आणि मग कुठेतरी मुक्तछंदातली कविता वगैरे निर्माण होते. मुक्तछंदातली कविता बाबत आपण म्हणालात, आपण असं म्हणतो की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. स्वाभाविक आहे ते, पण त्याच्यामध्ये काय होतं की आपण ते लिहिलं ना की त्याच्या प्रेमात पडतो. खरं. आणि मग प्रेमात पडलो की आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये मला काही सुधारणाच करायची नाही, की मी लिहिलं ते फायनल, आता त्याच्यामध्ये काय आणखी वेगळं असूच शकत नाही, त्याच्यामध्ये काही बदल करावे, शिकण्याची तयारी होत नाही. आणि मग मी लिहिलं की मी ते माझ्यासाठी संपलं असं न होता मी त्याच्या प्रेमात पडतो आणि म्हणून तिथून प्रॉब्लेम सुरू होतो, खंडतो. कवितेबाबत ही तसं झालेलं आहे. म्हणजे कवितेबाबत असं होतंय की कविता ही सुद्धा ती रिव्ह्यू करायची गरज आहे. वारंवार आपण वाचून त्याच्यामध्ये काय बदल आहे, त्यात शब्द कमी करता येतील का, काही शब्द आहेत ते त्याला संयुक्तिक नाही आहेत का, असा जर का विचार केला तर कविता पण आणखी सशक्त होऊ शकते. खरंय. थोडंसं आणखीन मी तुम्हाला असं विचारीन की मतला, काफिया, रदीफ आणि अलामत हे शब्द गझलच्या आकृतीबंधामध्ये येतात. बरोबर. तर त्याविषयी थोडंसं सांगा. आपण 2 ओळींचा शेर हा मूलभूत गरज आहे. आणि आपण जेव्हा बघतो गझल तेव्हा कमीत कमी 5 शेरांची एक रचना, याला आपण गझल असं संबोधन करू शकतो. तर जो शेर आहे, त्या शेरमधली जो पहिल्या 2 ओळी असतात, त्या पहिल्या 2 ओळीला आपण मतला असं म्हणतो. आणि त्या पहिल्या 2 ओळीमध्ये जे वृत्त पाडलेलं आहे, जी लय सांभाळलेली आहे, ती प्रत्येक शेरामध्ये सांभाळली गेली पाहिजे. आता त्या पहिल्या ज्या 2 ओळी मतल्याच्या आपण घेतलेल्या आहेत, त्या मतळ्याचा जो शेवट होतो, त्या शेवटाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्याच्यामध्ये एक, आपण ज्याला भटांनी अंत्ययमक असं म्हटलं, ज्याला काफिया असं म्हणतो, तर तो काफिया आहे तो पाळला जातो, काफिया वापरतो आपण, तोच काफिया हा दुसऱ्या ओळीत पण असला पाहिजे. आता त्या काफियाला जोडून जो शब्द येतो त्याला आपण रदीफ असं म्हणतो. आता काफियामध्ये पण 2 प्रकार आहेत. काफियामध्ये आपण म्हणतो व्यंजन काफिया, म्हणजे भटांचं आपण उदाहरण घेऊ शकतो की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते. त्यापैकी छळले आणि कळले हा आपण धरला तर तो आपण म्हणू शकतो की तो काफी आहे. बरोबर. पण तो व्यंजन काफी आहे, म्हणजे ळ ले दोन्ही ओळीमध्ये आहे, तर तो व्यंजन काफी आहे. आणि होते हा त्याचा रदीफ आहे, होते हा रदीफ. तर रदीफ कधी असू शकतो कधी नसू शकतो, पण काफिया ही मूलभूत गरज आहे शेराची. हा जो प्रकार झाला तो व्यंजन काफियाचा. त्या काफियामध्ये शेवटचं जे अक्षर आहे किंवा त्याच्या अगोदरचं अक्षर आहे किंवा त्याच्या अगोदरचं अक्षर आहे, याच्यामध्ये स्वरच फक्त पाळले गेलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये अक्षर आहे ते अक्षर तिथे तेच असावं अशी मूलभूत गरज राहत नाही. तो थोडासा आपल्याला म्हणून त्याने गझलला एक मोकळेपणा येतोय किंवा आपल्याची अभिव्यक्ती आहे किंवा आपल्याला जो आशय मांडायचा आहे त्याच्यासाठी थोडी आणखी ओपन स्पेस मिळते, जी आपण थोडीशी कर्टल होते व्यंजन काफियाने, ती स्वर काफियामध्ये येते. मराठीमध्ये हा जो स्वर काफिया आहे तो आपण अलीकडच्या काळामध्येच जास्त प्रमाणामध्ये वापरला जातोय. उर्दूमध्ये फार मोठी परंपरा आहे त्याला. म्हणजे गझल ही एक कारागिरी आहे असं म्हटलं जातं. तर ते या सगळ्या गोष्टी तुम्ही समजावून सांगितल्यानंतर अगदी योग्य वाटतं. खरंय ना? हा, खरंय. निश्चित ही कारागिरी आहे आणि म्हणून ती कारागिरी करायला मजा येते. त्यामुळे मी असं म्हणतो ना की आपण गझलचं जर व्यसन लागलं तर ते सुटणार नाहीये. खरंय. त्यातून म्हणजे व्यक्त होताना जी अशी ती गंमत आहे गझलची, ती इतर प्रकारातून कमी दिसते आपल्याला. आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत आणि तुमच्या गझलवर त्याचा काही परिणाम झालेला आहे किंवा प्रभाव कितपत आहे? त्या क्षेत्रातले मी मगाशीच नमूद केलं तुम्हाला की सुरेश भट साहेब आहेत किंवा आपण खावर आहेत, ही आपण मागच्या पिढीतली बघू. आत्ताच्या घडीला मला माझ्या दृष्टीने जेव्हा मी बघतो तेव्हा चंद्रशेखर सानेकर एक नाव आहे, गोविंद नाईक आहे किंवा वैभव वसंत कुलकर्णी आणि चित्तरंजन भट, सुरेश भटांचं. तर हे माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी लिजेंड्स वाटतात मला. आणि त्यांचा प्रभाव म्हणण्यापेक्षा त्यांनी एक दृष्टी दिली
वैयक्तिकरित्या चौघं माझे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्याकडून जी दृष्टी मिळते, त्याच्यामुळे त्यांची शैली काय आत्मसात करायची नाही, शैली तर स्वतःची असते, हो. फक्त एक दृष्टी मिळते आणि तो स्वभाव कळण्यासाठी ती दृष्टी मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. माझा एक शेर आहे, मला सांगावं असं वाटेल की विचार करतो तो मग कुठला इझम असावा. म्हणजे मी जो विचार करतो तो कुठला इझम असावा मला माहिती नाही. विचार करतो तो मग कुठला इझम असावा, लिहितो आहे ती तर माझी शैली आहे. वा. हा, म्हणजे मी व्यक्त होतोय तो माझा फॉर्म आहे, माझा फॉर्म आहे. सर, गझल हा प्रकार तुम्ही खूप छान उलगडून सांगितला. कार्यक्रमाचा समारोप करताना मी तुम्हाला अशी एक विनंती करेन की तुमच्या अत्यंत आवडीची अशी तुमची गझल तुम्ही सादर करावी. गझलकाराची प्रत्येक रचना ही त्याची स्वतःची लाडकीच असते, आवडती खरंय. असते. पण त्यातली आपण म्हणतो की काळाचं प्रतिबिंब हे तुमच्या प्रत्येक रचनेमध्ये पडलं पाहिजे, ते कालच सापेक्ष असली पाहिजे. तर आताच्या काळाला लागू असलेली अशी एक गझल रचना सादर करतो. त्याचा मतळा असा आहे की उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे. उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे, हा जो दिसतो उजेड त्याची दुसरी बाजू काळी आहे. उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे, हा जो दिसतो उजेड त्याची दुसरी बाजू काळी आहे. आणि त्यातला शेर आहे की साप साप बघ म्हणून ज्याने काल भुई धोपटली होती. साप साप बघ म्हणून ज्याने काल भुई धोपटली होती, आता त्याच्या मागावरती गारुड्यांची टोळी आहे. वा वा, सुंदर. आता त्याच्या मागावरती गारुड्यांची टोळी आहे. आणि पुढचा शेर आहे की लिहिले आहे वहीत ज्याने, लिहिले आहे वहीत ज्याने त्याचे अक्षर लागत नाही. लिहिले आहे वहीत ज्याने त्याचे अक्षर लागत नाही, अन लिहिल्याचा दावा करतो त्याची पाटी कोरी आहे. अन लिहिल्याचा दावा करतो त्याची पाटी कोरी आहे. आणि लाळ टपकण्यासाठीच ज्याने लांबून हा तुकडा दाखवला. लाळ टपकण्यासाठी ज्याने लांबून हा तुकडा दाखवला, तोच भुकेचा या शहरातील खराखुरा व्यापारी आहे. तोच भुकेचा या शहरातील खराखुरा व्यापारी आहे. आणि तो ज्यावर अवलंबून आहे, तो ज्यावर अवलंबून आहे तो फासाही पलटू शकतो. तो ज्यावर अवलंबून आहे तो फासाही पलटू शकतो. काही प्याद्यांनी वजिरावर कुरघोडी केलेली आहे. वा वा वा, काही प्याद्यांनी वजिरावर कुरघोडी केलेली आहे. आणि अलीकडच्या काळात असं बघतो की बरेच जण मी किती चांगला आहे सांगण्यापेक्षा तो किती वाईट आहे असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, आणि तो सोयीचा पर्याय झाला अनेक जणांसाठी. तर त्या अनुषंगाने की एकनिष्ठ असल्याचा दावा फार काळ टिकणारा नाही. एकनिष्ठ असल्याचा दावा फार काळ टिकणारा नाही. म्हणून जो तो सांगतोय की कोण किती बदफैली आहे. म्हणून जो तो सांगतोय की कोण किती बदफैली आहे. जर दुनियेच्या हातामध्ये काहीही उरलेले नाही, जर दुनियेच्या हातामध्ये काहीही उरलेले नाही, मग दुनिया करते आहे ती कसली सौदेबाजी आहे. मग दुनिया करते आहे ती कसली सौदेबाजी आहे. खूप सुंदर, खूप सुंदर तुम्ही गझल सादर केली. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपण गझल या प्रकाराविषयी प्राध्यापक कैलास गांधी यांच्याकडून खूप सुंदर अशी माहिती करून घेतली. सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना गझल या काव्यप्रकाराविषयी खूप सुंदर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, गझल या काव्यप्रकाराविषयी प्राध्यापक कैलास गांधी यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. परत भेटीपर्यंत नमस्कार.